ऋषासुरा, ऋषी होऊन असा अत्याचार कसा करू शकतो तू? गुरुवर्य, आम्ही करणार गुरुवर्य, आम्ही करणार. कारण तू देवांचं नाव घेस, तू देवांची पूजा कर, त्या सगळ्यांची हीच अवस्था होईल. मामाचा आपण करू? नाही गुरुवर्य, आम्हाला कोणी काही सांगायची गरज नाही. खरं तर आपणच आमचं कौतुक करायला हवंय गुरुवर्य. कारण आम्ही या ऋषीला त्याच्या देवाला भेटण्याची संधी देत होतो, पण बघा ना गुरुवर्य, कुणी आलंच नाही हो. ना विष्णू ना इंद्र, कुणीच अहंकार तुला अंध करतोय महिषासुरा. नाही गुरुवर्य, आमचा अहंकार नाही, आमचा अभिमान आहे. आणि हे आम्ही पुन्हा सिद्ध केलंय की आमच्या ताकदीपुढे सृष्टीतल्या कोणत्याही ताकदीचा निभाव लागू शकत नाही. आणि तू हे मान्य कर की हा असुर नरेश महिषासुर तुझा पालन करता आहे. महिषासुरा, तुझ्या राज्यात हा संसार कसा असेल हे संपूर्ण सृष्टी अनुभवेल, पण परमसत्ता नेहमी असते. ती योग्य वेळ आली की तिचं अस्तित्व दाखवतेच. योग्य वेळ? हीच योग्य वेळ आहे. बोलव तुझ्या देवांना, नाही तर मान्य कर की आम्हीच तुझे पालन करता आहोत. पालकत्व हे केवळ शक्तीने मिळत नाही महिषासुरा, सत्य, धर्म आणि करुणा यांनीच ते सिद्ध होतं. तू फक्त बलाढ्य आहेस, पालन करता नाहीस. महिषा थांब. ऋषी योग्य तेच सांगतायत. पालन करता होण्या अगोदर तू स्वतःला ओळखायला हवास. स्वतःला पालन करता म्हणतोस, मी दिवस असा येईल की जेव्हा तुला तुझ्या सामर्थ्याची कल्पना येईल, तेव्हा तुला कळेल की तुझ्या शक्तीचा आणि तुझा विनाश होईल. गुरुवर्य, आमच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण आमची विजयगाथा आधीच लिहिली गेली आहे. एकच राजा, राजा महिषासुर. हे परमशक्ती जगत जननी भूधारी, मी तुझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो. जरी माझ्या शरीरावर अत्याचार होत असले तरी माझ्या मनात भीती नाही. पण देवी, ह्या पापाचा अंत करण्यासाठी तुझे फक्त येऊ. ऋषीवर्य, तुमची आर्त हाक साथ आमच्यापर्यंत पोहोचली. तुमच्या यातना आमच्यापर्यंत पोहोचल्या. तुमचा त्याग आम्ही वाया जाऊ देणार नाही. महिषासुरा, तू तुझ्या कृत्याच्या सर्व सीमारेषा ओलांडल्यास.
आणि आता स्वतःच्याच मृत्यूला जवळ ओढावून घेतलंयस. धर्माचा विनाश आम्ही कदापि होऊ देणार नाही. तुझ्या अहंकाराची ज्योत आम्ही स्वतःच्या हाताने मालवू आणि या समस्त ब्रह्मांडाला एक भयमुक्त, असुरमुक्त नवीन युगाच्या मशालीने उजाळा देऊ. आता तुझा देव तुझ्या मदतीला येणार नाही. शरण ये, या असुर नरेशला शरण ये, या दैत्यराजाला शरण ये. महिषासुरा, तुला वाटलं मी हरलो? नाही, मी मुक्त झालो. तुझा विनाश लवकरच होणार आहे आणि त्यासाठीच मला हा देह त्याग करावा लागेल. ऋषीवर्य, आम्हाला खेद आहे. तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध आम्ही स्वतः घेऊ. या सर्व अन्यायाचे उत्तर महिषासुराला द्यावे लागेल. तुम्ही तुमच्या मोक्षाच्या मार्गाने प्रस्थान करू शकता. हे सगळं काय होतं गुरुवारी? याचा काय अर्थ होता? ही भक्तीची परमोच्च पातळी आहे महिषासुरा. तू देखील करू शकत नाहीस असं. पण गुरुवर्य, हा ऋषी असा अचानक त्याला मोक्ष प्राप्त झाला. महिषासुरा, मी सांगतोय, त्या सत्याचा स्वीकार कर. गाफील राहू नकोस, निकारी होऊ नकोस, नाहीतर ही शक्ती तुला नेस्तनाबूत करेल. हे लक्षात ठेव महिषासुरा.
आता मी तुला दाखवतो भीती काय असते. तुला तुझ्या देवांवर विश्वास आहे ना? मग बघू तुझा विश्वास जिंकतो की आमचं सामर्थ्य. बोलो तुझ्या देवांना, सांग त्यांना तुला वाचवायला. आम्हाला बघायचंच आहे की तुझा धर्म, तुझी भक्ती कसं तुला वाचवते ते. बोलो, नाही तर तुझा मृतदेह तुझ्या देवाला भेट म्हणून पाठवू. नाही ताम्रसुरा, आम्हाला बघायचंच आहे की याची देव काय करू शकतात ते. यांनी श्राप दिला तर? हा वृद्ध आम्हाला श्राप दिला. आमचं शस्त्र श्राप नाही, शरीरच जाळून टाकेल. ताम्रसुरा, याआधी सुद्धा एक ऋषी आला होता, देवी देवी करत. पाठवून दिलं त्याला त्या देवीकडे. सांग, तुला पाठवून देऊ तुझ्या देवाकडे? महिषासुरा, तुझे क्रौर्य आणि तुझा गर्व तुला अधःपतनाकडे घेऊन जातोय. तुझा विनाश अटळ आहे. सावध हो. सावध तुला केलं पाहिजे. जा रे, उकळत तेल घेऊन या. थांबा. नाही ताम्रसुरा, आमची ही क्रूरता त्या समस्त देवतांना संदेश आहे. या असुर नरशाच्या विरोधात जो कोणी जाईल, जो आमचा आदेश मानणार नाही, त्या सगळ्यांचे असेच हाल करेल. एकच राजा, राजा महिषासुर. कशी तू त्या देवाची पूजा? बोल, कशी? बोलो तुझ्या त्या देवांना, तुझ्या मदतीला बोलो. माझा देव इथंच आहे. अखंड सृष्टीच्या चराचरात आहे. माझ्या यातनांमध्ये त्याची कृपा आहे. पण तुझ्या क्रौर्याचा अंत जवळ आलाय. असू नरेश, थांबा. एवढं क्रूर वागू नका. असं वागून आपण आपल्या कुळाचा अपमान करतो. तुम्ही राजा आहात, असे निर्दयी पशु बनू नका. माझा देव माझ्या वेदनेत आहे. सुनरेश, मला श्राप देणार होता ना जिशुरा, उघडायचा जबडा. असुरराज महिषासुर ही पृथ्वी एक रात करती आणि या